आज दिनांक 22 डिसेंबर 2025 सोमवार रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित अल फातेमा उर्दू हायस्कूल व अमन स्पोर्ट्स एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचलित सना उर्दू प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल रहमतनगर धुळे येथे क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणाची आयत व नात पठणाने करण्यात आली। प्रथमतः या कार्यक्रमाची शोभा वाढवली ती प्रमुख पाहुण्यांनी। या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा परिषदचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज करीम शेख साहेब, संस्थेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ देशमुख सर साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष हाजी रऊफ देशमुख साहेब, संस्थेचे सचिव आकिब देशमुख सर साहेब तसेच अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन फैसल अहमद अन्सारी हे उपस्थित होते। तसेच मंचावर मुख्याध्यापिका तय्यबा जमील कुरेशी, हाजी तौफिक खाटिक, संस्थेचे सदस्य आरिफ देशमुख साहेब, गुलाब शेख साहेब आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम संस्थेचे कार्याध्यक्ष हाजी रऊफ देशमुख साहेब यांचा सत्कार गुलाब पुष्प रुमाल देऊन शाहिद सर यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी धुळे जिल्हा परिषद सीईओ अजीज शेख साहेब यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ देशमुख साहेब यांचा सत्कार रुमाल गुलाब पुष्प देऊन वसीम सर यांनी केला। अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन फैसल अन्सारी यांचा सत्कार रुमाल गुलाब पुष्प देऊन सचिव आकिब देशमुख साहेब यांनी केला। तसेच तौफिक खाटिक यांचा सत्कार राहिल सरांनी केला। सत्कारार्थी कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे व संस्थेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव यांच्या शुभ हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रम शुभारंभानंतर क्रीडा सप्ताहानिमित्त आपले बहुमोल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले व मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्यात। प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नाणेफेक करून पहिला सामना 8वी ते 10वी सिनियर ग्रुप कबड्डीच्या सामन्याची सुरुवात करण्यात आली। दुपार सत्रानंतर उर्वरित विविध खेळांचे सामने घेण्यात आले। सूत्रसंचलन रमजान सर यांनी केले। अशा प्रकारे हा कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने क्रीडा सप्ताह पार पाडण्यात आला।